ठाकरे ज्यांनी हे पुस्तक लिहिलं ते शिवसागर फाळके आणि ज्योतिबा फुले आणि सावित्रीबाई याच्यामध्ये आस्था असलेले आपण सगळे बंधून घेऊ. मला आनंद आहे की अन्नसंधीच्या क्षेत्रामध्ये उभं आयुष्य लागण करायला दिलं. दुसरं गाणं त्यात आहेच नाही, पण त्यांचा विचार करून काम करणारे अनेक ठिकाणी अनेक जाणकार आहेत आणि तो विचार करून नव्या पिढीमध्ये रुजवण्याचा प्रयत्न करतो. अन्नधान्य निर्मूलन हा विषयच असा आहे की एका बाजूने संघर्ष करणं आणि एका बाजूने लोकशिक्षण करणं. लोकशिक्षणाचा भाग हा स्वातंत्र्याच्या आधीच्या काळापासून काही लोकांनी मिशन म्हणून तो हाताळून घेतला. त्याच्यामध्ये दोन घटक महत्त्वाचे होते. एक, इंग्रजांचं राज्य होतं. शिक्षणाचा विस्तार हा इंग्रजांच्या धोरणाचा एक भाग होता. ते शिक्षण देण्याच्यासाठी जी संस्थात्मक उभारणी त्यांनी केली त्याच्यामध्ये मिशन कन्सेप्ट ही दुर्लक्षित करण्यासारखी नव्हती आणि ठिकठिकाणी मिशनच्या वतीनं त्याची केंद्र उभी करून या शिक्षणाचा विस्तार करण्याचं काम त्या काळात होत होतं आणि त्याचा लाभ सामान्य कुटुंबाच्या त्या काळाच्या मुलामुलींना होत असतो. आणि ज्योतिबा फुले एक भाग्यवान आहेत, त्या सगळ्या पार्श्वभूमीचा त्यांना फायदा घेतात. आज फुले त्यांचे विचार ह्या समाजाच्या मोठ्या वर्गापर्यंत पोचलेले आहे. पण अजूनही खूप काम करण्याची गरज आहे. मध्यंतरी फुलांच्यावर एक चित्रपट चालला. त्याच्यापूर्वी आचार्य अत्रेंनी सुद्धा त्याच्यात पुढाकार घेऊन त्या काळामध्ये एक फुलांच्यावर तो चित्रपट. त्या माध्यमातून फुल्यांचं आणि सावित्रीबाईंचं जीवन आणि नव्या पिढीच्या सोबत मांडण्याचं काम केलं गेलेलं होतं. तो सगळा काळ बघितला. त्यांच्यावर होणारे हल्ले, त्यांना होणारा विरोध या गोष्टी बघितल्या आणि त्या सगळ्या मात करून पुढे जाण्याच्या संबंधीची त्यांची जी भूमिका होती ती खऱ्या अर्थानं त्यांच्यासोबत नतमस्तक व्हावं अशा प्रकारची होती. पुढे सावित्रीबाई यांचा संबंध जीवनाचा काळ हा अनेक वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये होता. म्हणजे कधी काळ जुन्नर तालुक्यातल्या उलतूरच्या भागामध्ये काही कार्यक्रम गेलेला असेल, पुण्यामध्ये असेल तर मुंबईमध्ये असेल. या वेगवेगळ्या ठिकाणी ज्योतिबांचा कारखाना विश्वास हा लोकांच्यामध्ये सहभागी झालेला आपण वाचतो. मला कधी कधी गंमत वाटते त्यांचं सगळं एकत्र अर्थच. उदाहरण सांगायचं लोकांना फारसं माहिती नाही. ज्योतिबा फुले हे कन्स्ट्रक्शनच्या क्षेत्रात होते. पुन्हा कन्स्ट्रक्शन कंपनी नावाची कंपनी त्यांनी काढली आणि पुणेकरांना कदाचित माहीत नसेल की आज पुणेकर जे पाणी पितात तिथे खरंच असल्याचं धरण त्याचं पायाभूत कामामध्ये जे कॉन्ट्रॅक्टर होते त्याचं ज्योतिबा फुले. आपण इथून सातारा राहायला लागतो आणि कात्रच्या घाटात जो बोगदा आहे त्या बोगद्याच्या कामाचं कॉन्ट्रॅक्ट
पुन्हा कन्स्ट्रक्शन कंपनी यांच्याकडे होतं की फारसे काम दुसरे वापरले. त्या काळामध्ये आज तो बोगदा बघितल्याच्या नंतर या क्षेत्राचं एक आगळं वेगळं कठीण काम हे साधन सामग्री याची मर्यादा असताना सुद्धा कसं होऊ शकतं आणि कसं झालं आणि त्याच्यामागं कोण होतं या गोष्टी अत्यंत महत्त्वाच्या आहेत. आता एक गोष्ट ही मी सगळीकडे सांगतो की स्वातंत्र्याच्या आधी तिथं इंग्रजांचं राज्य होतं. इंग्रजांचं राज्य म्हणजे राणीचं राज्य, पंचमरावचं राज्य. एक दिवशी पंचमराव यांनी भारताला भेट द्यायचा निर्णय घेतला की भारताला येणार देशाचं राज्य त्यांचं होतं. त्यामुळे आल्यानंतर त्यांचं स्वागत कसं करायचं याची चर्चा झाली इंग्लिश अधिकाऱ्यांच्यामध्ये आणि ते निर्णय घेतला त्यांच्या स्वागताची कमान ही चरणकाल टिकेल अशी करूया. आणि आज गेटवे ऑफ इंडिया हे जो मुंबईमध्ये ताजमहल हॉटेलच्या समोर आहे ती कमान पंचमरावच्या स्वागतासाठी बांधलेली होती. स्वागतासाठी आणखीन काही लोकही होते. त्यांची होत आली तिथे थांबली. त्याच्यातनं पंचमराव उतरले आणि त्या कमानीमध्ये अनेक अधिकारी होते, इंग्रजी अधिकारी होते, स्थानिक अधिकारी होते. सगळ्यांनी त्यांचं स्वागत केलं आणि एका टोकाला एक फेटा बांधलेला, धोतर नेसलेला, अंगात खांद्यावर उपरणं असलेला आणि हातात कागद असलेला कोणतरी घरचं उभा. पंचमराव जसे बाहेर यायला लागले तसं पोलिसांनी अशा लोकांना बाजूला करायला सुरुवात. पंचमरावांनी ते पाहिलं आणि त्यांना असेल असं कोण आहे कसं डोक्यावर फेटा आहे, खांद्यावर काहीतरी उपरण आहे, हातात काही कागद आहे, त्याला वरती काहीतरी सांगायचं असावं आणि म्हणून त्यांनी सांगितलं अधिकाऱ्यांना त्यांना घालू नका, त्यांना थांबवून देत. आणि त्याच्या जवळ जाऊन पंचमरावांनी जसं हाताने काही खोदवलं त्या देसाईंनी त्यांच्या हातात निवेदन दिले. ते निवेदन काय होतं नंतर त्या निवेदनाचं वाचन केलं गेलं. ते निवेदन असं होतं इंग्रजांचे राज्य दुष्काळ होतं आणि दुष्काळ राज्यामध्ये पडल्याच्या नंतर ब्रिटिश सरकारने लोकांना जगण्याच्यासाठी खडी फोडायचं काम काढलेलं होतं. त्या निवेदनाचा पहिला मुद्दा होता की लोक दुष्काळाच्या संकटात आहेत त्यांना खडी फोडायची शिक्षा ही देऊ नका. त्यांना सांगायचं असेल तर थेंब न थेंब पावसाचा पडतो त्याचा संचय करण्याच्यासाठी छोटे मोठे तलाव बांधायचं काम हे त्यांना दिलं तर भूगर्भातील पाण्याची पातळी वाढली, विहिरीचं पाणी वाढेल आणि या दुष्काळाच्या संकटातून त्याची सुटका होईल असं काम इंग्रजांनी द्या. दुसरी भूमिका त्याच्या होती की निवळ हे काम करून चालणार नाही. वृक्षतोड झाडं तोडली गेली आणि त्याचा पर्यावरणावर विपरीत परिणाम झाला. त्या पर्यावरण त्याचा बॅलन्स ठेवायचं असेल तर हे वृक्षतोड थांबवा ही दुसरी मागणी त्यांनी केली. आणि तिसरी मागणी त्याच्यात होती तिसऱ्या बहुसंख्य लोकांचा व्यवसाय शेती आहे. त्याच्यात दोन कमतरता आहेत. तेच बियाणं आमचा शेतकरी वापरतो आणि त्यामुळं त्याची उत्पादकता ही मिळत नाही आणि विलायचंच नाही. काही चांगलं बियाणं असेल तर ते देण्याच्या संबंधीचा प्रयत्न करा. त्याच्यात ओढ अशी आहे की विलायचं संकलित बियाणं
आज आपण प्रॉझिचा विचार म्हणतो, तर त्यावेळेला संकलित व्याज हा एक आधुनिक दृष्टिकोन शेतीच्या संदर्भात असावा याची खात्री तुम्हाला मला सगळ्यांना होते. ती मागणी त्याच्यावर ही शेवटची मागणी असते की हा आमचा शेतकरी निवड शेती हे करतो तो जो पुरेसं नाही, त्याच्या प्रपंचाला हातभार लावायचा असेल तर जोडधंदा असला पाहिजे. तो जोडधंदा दुधाचाच असणं गरजेचं आहे. पण आमच्याकडे तीच गाय आणि तोच होईल त्यापासून नवीन खरेदी दर्जेदार होत नाही आणि विलायतेतनं वळू या ठिकाणी पाठवून नवीन संकलित जात करावी ही चौथी मागणी त्याच्यामध्ये होती. माझ्या दृष्टीनं आधुनिक दृष्टी त्या काळामध्ये या पातळीकडे असतं. एखादं व्यक्ती असतं म्हणजे एक प्रकारचा चमत्कार असतो. दुसरे होते त्या दृष्टीनं चमत्कारच होते असं माझं स्वच्छ मत आहे वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये. आणि त्याचं सुदैवानं त्यांना पत्नीची साथ ही अशीच झाली. शिक्षणाच्या क्षेत्रामध्ये विजयवाड्यापासून त्यांनी जी कामाची सुरुवात केली आणि त्याच्यामध्ये तथाकथित गुन्हेगारांच्या घरून ज्या त्यांना यातना सहन कराव्या लागल्या त्याचा मी काही खोलात जाऊ शकत नाही. पण या यातना सहन करायची वेळ आली तरी सावित्रीबाईंनी आपलं मिशन सोडलेलं. ते मिशन त्यांनी शेवटपर्यंत तेजीने नेलं आणि या सगळ्या कामामध्ये अनेक लोक ज्योतिबा फुल्यांना किंवा सावित्रीबाईंना मिळतात. त्याच्यामध्ये इथे दाम्पत्य असतील किंवा आणखीन काही मिशनरी कुटुंबाचे घटक असतील त्या सगळ्यांची साथ त्यांना होती. त्याच्यातून फुल्यांच्याकडून धर्मप्रसार त्याचा प्रचार हा विषय कधी त्यांच्या मनालाच होता नाही. फक्त आधुनिकता विज्ञान या गोष्टीच्या संबंधीचा प्रसार हा त्यांच्यामार्फत त्यांना व्हावला आणि ते काम त्यांनी आयुष्यभर केलं. एक असं की कुठलंही पुस्तक प्रकाशित व्हायचं असेल तर माझा एक स्वभाव आहे की तो पुस्तक वाचल्याशिवाय मी बोलत. मी निरोपही दिला होता मला पुस्तक आधी पाठवा. पण पुस्तक मला आत्ता मिळालं आणि त्यामुळे मी काही त्याच्या खोलात गेलो नाही. पण हा विषयच असा आहे तो आमच्या डोक्यात अनेक वर्षापासून बसलेला आहे आणि त्यामुळं मला आनंद आहे. मी जरूर याचं वाचन करेन किंवा चालते हे मी याच्यामध्ये कष्ट करून माहिती गोळा करून एक वास्तव चित्र यांच्यासमोर आणि विशेषतः शिक्षक आणि शिक्षिका ज्या त्यांच्या जीवनामध्ये आल्या त्यांच्याबद्दलचं चित्र या ठिकाणी मांडण्याचा प्रयत्न केला की जो स्त्री शिक्षणाचा एक महत्त्वाचा हिस्सा होता. तो ही खात्री आहे लोकांना खऱ्या अर्थाने ज्योतिबा फुले ही सावित्रीबाई सामाजिक शैक्षणिक शेती उद्योग या सगळ्या क्षेत्रात त्यांचं जे प्रचंड योगदान आहे त्याचा काही भाग या पुस्तकाच्या मार्फत वाचकांना मिळेल हा विचार जास्तीत जास्त लोकांच्या होऊन जाणं आज देशाच्या आणि विशेषतः महाराष्ट्रामध्ये जे एक सामाजिक वातावरण तयार होतं आहे त्या दृष्टीनं नव्या पिढीत वैचारिक स्पष्टता येण्यासाठी ज्योतिबा फुले आणि त्यांचं आयुष्य त्यांचं काम हे नक्की त्यांना मार्गदर्शक ठरेल. तुम्हाला सगळ्यांच्या साथीनं या पुस्तकाचं प्रकाशन झालं विमोचन झालं असं मी जाहीर करतो आणि सावतेनं अभिनंदन. थोडक्यात आभार प्रदर्शन जॅकलिन पारखे मॅडम करतील. पण त्याच्या आधी फक्त एकच धागा साहेबांनी जे फुले त्यांच्या आठवणी सांगितल्या की कोणाला रोजगार द्यायचा असेल तर त्याच्याकडून नुसती खडी पडून घेऊ नका, तर त्याच्याकडून सकारात्मक काम करून घ्या ज्याच्याकडून त्याचं पण आयुष्याचं पोषण होईल आणि समाजाचा पण
भलं होईल. आणि त्यातूनच जेव्हा साहेब एकदम तरुण वयात जेव्हा आमदार आणि मंत्री झाले, नंतर देशाचे कृषी मंत्री झाले, त्याच्यातून त्यांनी हॉर्टिकल्चर क्रांती देशामध्ये उभी केली आणि देशाला सगळ्या पिकांमध्ये स्वयंपूर्ण बनवलं. एकदम आतापर्यंत सगळे रेकॉर्ड तुटले भारताच्या अन्नधान्य उत्पादनात. हे त्यांनी विशेष नोंद करून मला सांगावं वाटतं. आणि रयत संस्था असतील, दुसऱ्या अनेक संस्था असतील, शिवाजी मराठा संस्था असेल किंवा आणखी दुसऱ्या बऱ्याच संस्थांच्या अध्यक्ष भूमिकेतून फुल्यांचं शिक्षणाचं काम वसा घेऊन ते पुढे चालवत आहे. अशा अनेक गोष्टी बोलता येतील, पण आजच्या कार्यक्रमाच्या दृष्टीकोन या दोन गोष्टीचा उल्लेख करतो. जयदेव गायकवाड सर आणि अरुण खोरे सर आहेत, त्यांचं स्वागत करायचं राहिलं होतं. तुमचं स्वागत. जॅकलीन. आदरणीय पवार साहेब यांनी या कार्यक्रमांचे निमंत्रण स्वीकारले आणि सावित्रीबाई आणि महात्मा ज्योतिबा फुले यांच्याबाबत असलेले या पुस्तकाचे प्रकाशन केले. याबद्दल महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती आणि चेतक बुक्स यांच्या वतीने मी त्यांचे आभार मानते. त्याचबरोबर माजी आमदार जयदेव गायकवाड, अकुलजी काकडे, गणेश चिंचोले सर, दीपक गिरमे सर यांना सर्वांना धन्यवाद. सावित्रीबाई आणि ज्योतिबा यांच्यावरील प्रेमामुळे आपण सर्वजण आज येथे उपस्थित राहिला, याबद्दल मी कृतज्ञता व्यक्त करते. धन्यवाद. पुस्तक इथं 250 रुपयात उपलब्ध आहे, एवढं सांगितलं. मराठी हिंदीचं सगळं वाचतो आहे. बाबा पुढे या. हा एक चांगला विषय. नाही सर, फक्त 5 तारखेसाठी बोला. 5 तारखेला दोन्ही ठाकरे बंधू पुन्हा एकत्र येत आहेत मराठीच्या सगळ्या अजेंड्यासाठी. तर आपला पक्ष त्यात सहभागी होणार आहे नाही, आपली काय भूमिका सगळ्याची? माहिती नाही. मला आमच्या पक्षाचे अध्यक्ष जयंतराव पाटील ते काल मला भेटले होते आणि ते म्हणले होते की या सगळ्या कामात आम्ही सहभागी होणार आहोत. त्या पक्षाचा अध्यक्षाचा निर्णय हा आम्हाला सावंत साहेब साहेब तुम्ही देखील जाणार आहात त्या कार्यक्रमाला वगैरे काय? आणि कार्यक्रम निश्चित आहे. साहेब, वारीमध्ये अर्बन नक्षलवाद घुसल्याचा एक आरोप होतोय आणि त्याच्यातच संविधान दिंडीलाही त्या ठिकाणी विरोध केला जातो. मला फारशी माहिती नाहीये, पण त्यातल्या 2 संस्थांची नावं जी आज छापून आली त्याच्यात एक लोकायत नावाची संस्था आहे आणि त्यांचं काम मी बघितलेलं आहे. प्रादेशिक विचाराची आणि ह्या जुनाट विचार जे आहेत त्याच्या विरुद्ध एक जन्म तयार करण्याचं काम ते गेल्या अनेक वर्ष करतात. ते नक्सल नाही. आज एक फॅशन झालेली आहे. एखादा विचार तुम्हाला मंजूर नसेल, एखाद्याचं काम मंजूर नसेल तर तो नक्षलायचं आहे असं म्हणून त्यांना सांगायचं. आता मध्यंतरी काही लोकांच्या खचले भरले गेले, काही लोकांना वर्षभर तुरुंगात टाकण्यात आलं. नंतर अंतिम कोर्टाचे निर्णय अनुकूल आले, पण आज राज्य सरकारकडून त्यांना जो विचार ज्यांचं काम मंजूर नाही अशांच्या विरुद्ध नक्षल आणि नक्षली म्हणून शिक्का मारून त्यांना एक प्रकारचं नियंत्रित करण्याचं काम हे केलं जाते आणि तेच कदाचित तिथं असण्याची शक्यता नाकारता येईल. राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्र येत आहेत. दोन्ही बंधूंची सध्या चर्चा सुरू आहे, पण काँग्रेस यावर मात्र नाराज दिसते. रमेश चेन्नीताला असं म्हणतात की राज ठाकरेंची भूमिका आम्हाला मान्य नाही. तर यामुळे महाविकास आघाडीला काही तडा बसेल. त्याचं कुणाचं काही मत असलं तर ते आमच्या आघाडीत पुढे आलेले आमचं काम चालू आहे. सर, इथं वारीतल्या अर्बन नक्षल विषयावरून श्याम सुंदर सोनर गेले 8 वर्ष दिंडी काढतायत. त्यांची पोलिसांनी गेले 2 दिवस चौकशी सुरू केली. हे सगळे आरोप होत आहेत. एकीकडे मात्र त्याचे काही पुरावे नाहीये. केवळ संविधान दिंडीला सुद्धा विरोध केला जातोय. तर त्या अर्बन नक्षल ही नवी टर्मिनॉलॉजी आणली ज्याला कुठला लिगल बेस नाहीये आणि असं असताना ते टर्मिनॉलॉजी वापरून बदनामी करायचे काम सुरू केलं. तुम्ही सोडणार त्यांचा उल्लेख केला. हे काही वर्ष समाज प्रबोधनाचं काम अतिशय चांगलं करतं. हे चांगलं काम करणारे आणि समाजामध्ये आता इथं तुम्ही अंधश्रद्धा या क्षेत्रामध्ये दाभोलकरांनी काय काम केलं याचं आपण स्मरण केलं.
नागोलकरांनी तो विचार हातात घेतला, प्रस्तुत केला, नवी पिढी तयार केली. नेमका अशा कामाला विरोध करणारे घटक आहेत ते कुणाला तरी शिकामार, त्या नक्षलाचे हा कुणीतरी दुसरा आहे, त्याच्याशिवाय दुसरं कोणी नाही. महात्मा फुले यांचा विचार खऱ्या अर्थानं आपण स्वीकारलेला आहे आणि तो पुढे न्यायचा असेल तर या सगळ्या प्रोसेसच्या बद्दल जनमत तयार करण्याची कामगिरी आपल्याला करावी लागेल. तर इथं पुण्यात पण मेधा कुलकर्णीकडनं पुणे रेल्वे स्टेशनच्या नामांतराचा मुद्दा उचलला गेला आणि आता उद्या अमित शहा तिकडे एनडीएमध्ये थोरल्या बाजीराव पेशव्यांच्या पुतळ्याचं उद्घाटन करतं. मी आणि त्याच रेल्वे स्टेशनला महात्मा फुलेंचंही नाव द्या असं काही आपल्या संघटना पुढे येतात. आणि काही लोक मलाही नसते ज्योतिबा फुल्यांचं नाव द्यावं असं काही लोक नसते, काही लोक संभाजी महाराजांचं नाव द्या असं काही नसते. पण इथल्या लोकप्रतिनिधींनी वेगळी भूमिका आहे, परंतु त्यांना जो आदेश असेल त्या आदेशाची त्यांनी अंमलबजावणी केली असेल. राज्यात शक्तीपीठ नावाचा नवा महामार्ग होतोय. अनेक राज्यातली शक्तीपीठ जोडण्याचं काम सरकार करते, पण शेतकऱ्यांचा गेल्या अनेक दिवसांपासून विरोध आहे, आंदोलनं सुरू आहेत. ड्रोन पाडा असं शेतकऱ्यांना सांगितलं जाते. या शक्तीपीठाचा खरंच राज्याला, शेतकऱ्याला किंवा महाराष्ट्राला फायदा होईल असं वाटतं? मी जाहीरपणानं काल त्याच्याबद्दल बोललो की हा संपूर्ण प्रकल्प याची सविस्तर माहिती मला नाही. मला हे माहिती आहे की पुण्यावरनं बेळगावला जायचं असेल तर अतिशय उत्तम हायवे हा झालेला आहे. गडकरींनी त्यांच्याकडे या खात्याचं काम आल्याच्या नंतर या क्षेत्रात जे काम केलेलं आहे त्याची प्रचिती ही अनेक ठिकाणी बघायला मिळते, तशीच या ठिकाणी सुद्धा बघायला मिळते. फक्त अनेक ठिकाणी कामच चालू आहेत आणि त्याच्यामुळे कुठं थोडं डायव्हर्शन वगैरे आहे. पण हा महामार्गाचे चांगल्या दर्जा तिथं देण्याचे प्रश्न हे नक्कीच होत आहेत आणि त्यामुळं आणखीन एका मार्गाची आवश्यकता आहे असं मुख्यमंत्री म्हणतात. आम्ही त्यांच्याकडून समजून घेऊ की एक रस्ता असताना आणखीन त्याची गरज आहे का. एक त्याच्यानंतर रस्ता म्हणजे नुसता रस्ता होत नाही, त्याच्यामध्ये हजारो शेतकऱ्यांच्या जमिनी जातात, घरदार जातात. त्याचं काय या सगळ्या गोष्टीचा विचार हा आम्ही त्यांच्याकडून समजून घेणार आणि योग्य असेल त्याला योग्य म्हणू, योग्य नसेल तर राजू शेट्टी आणि हे लोक कसं आहे त्यांना फाशीवर देऊ. कर्जमाफी करू असं फडणवीसांनी जाहीर सांगितलं, मात्र अजूनही कर्जमाफीबद्दल विचारण्यावर लवकर करू इतकंच उत्तर दिलं जातं. आता ते माझ्या वाचनात तेच आलेले होते. मी जाहीर केलं होतं माझ्या काळामध्ये 71,000 कोटीचं कर्ज देशाच्या इतिहासात कधी झालं नाही ते आम्ही करून दाखवलं. आम्ही बोलत बसलोय नसतो. विरोधकांचा दबाव कमी पडतोय. कर्जमाफीसाठी विरोधकांचा दबाव कमी पडतो असं वाटतं का? काही लगेच निर्णय कोणी जाहीर केला मुख्यमंत्र्यांनी आम्ही करणारच सांगितले. त्यांनी त्यांची जबाबदारी विरोधकांच्या विरोध आणखीन पुन्हा ढकलण्याची गरज आहे. चला. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.